आधुनिक जीवनशैलीसाठी रस्ते आणि संचाराची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु अतिक्रमणामुळे अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर कधीकधी मोठ्या समस्या निर्माण होतात. अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करत पांदण रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता उघडण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात रस्त्यावर होणारी अडचण शेतकऱ्यांच्या कामकाजी जीवनावर गंभीर परिणाम करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केलेलं आहे की खेड्यातील पांदण रस्ते हे संपूर्णतः बंद झालेले आहेत. त्यामुळे तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या सूचनेप्रमाणे तसेच आमच्या भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजया चव्हाण ताई यांच्या आदेशानं आम्ही आणि नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर यांनी सर्व तहसीलदारांना शेतकऱ्यांनी निवेदन द्यावे अशा सूचना लेखी स्वरूपात दिल्या असल्यामुळं आमच्या गावातील 3-4 पांदण रस्ते आहेत. तर आम्ही एका पांदण रस्त्याचं निवेदन अर्धापूरचे तहसीलदार देवणीकर साहेब यांना दिलेला आहे आणि तो रस्ता पूर्वीपासूनचा आहे. त्याचा नोंदी सगळीकडे आहेत आणि त्या नोंदीप्रमाणे तो रस्ता अतिक्रमित झालेला रस्ता पुन्हा शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार करून द्यावा अशी आम्ही तहसीलदारांमार्फत विनंती केलेली आहे. आणि आमचे सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे काही पिकं असतात त्या पिकाचा नेण्यासाठीचा माल आणण्यासाठीचा माल हा शेतकऱ्यांना डोक्यावर आणावा लागतो. सदरील पांदण रस्ता जर शासनानं त्वरित करून दिल्यास आमच्या सर्व शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न मिटून त्यांना वाहनानं बैलगाडीनं सदरील रस्त्यावरील माल झालेला ऊस असेल, गहू असेल, हळद असेल हे सर्व पिकं घेऊन घराकडे येण्यासाठी आणि शेताकडे नेण्यासाठी सोयीचा होईल याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे.